रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मला वाटायला लागलं घरी जाऊ अलिंगन थोडं ऐकू दे आवाज थोडा. अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायची सीमा. तीर्थे पर्वकाळ अवघे पाया पे सकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलायची सीमा. तीर्थे पर्वकाळ अवघे पाया पे सकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलायची सीमा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलायची सीमा. वर्णनामर्थ संगानम रसनाम छंद सामपी मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायक. महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथमना पांडुरंगा करू प्रथमना हे पांडुरंगा करू प्रथमना पांडुरंगा करू प्रथम नमानम दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रह पूर्ण ब्रह्म परमानंदम ईशम आनंदी वल्लभम. कलावज्ञ जियोधरातावतारम कलंकांक तेजोदिका मोदी वक्रम फलानीशवादा पुनोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भज ज्ञान. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
दयाळा तुमचा अनुग्रह लादून पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती थोडं ऐकू द्या जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्याची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता अलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा विठ्ठल प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाचे कळस जगदवंदनीय देव निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून संतांचा महिमा प्रतिपादन करतात. संतपर प्रकरणातील अभंग घेण्याचे कारण या पुण्यनगरीमध्ये परंपरेने चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्री गुरुचरित्र पारायण 16 बरोबर ना बाबा श्री गुरुचरित्र पारायण 16 प्रभू दत्तात्रय भगवान यांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेल्या या झोपळ गावामध्ये गेली 8 वर्ष झाली सप्ताह चालू आहे आणि त्या 8व्या वर्षामधील 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली. मी माझं परम भाग्य समजतो. उजळले भाग्य आता उगी चिंता वारली संत दर्शने आलाभ पद्मनाभ जोडला. आपल्या सर्वांच्या सहकार्याने सेवा चालू आहे बरोबर ना. सर्वांचं सहकार्य आहे ना सप्त्याला. अरे बोला की मिळेल आमचा नाही गावातलाच. माझी भाषा समजते सगळ्याला. कोणाला समजत नाही हात वर करा पटकन. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा नाम यज्ञ 16 चालू आहे. समस्त ग्रामस्थ झोपूळ कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी गायक वादक विनेकरी चोपदार शिष्टमाले मातृवर्ग पितृवर्ग बालकवर्ग महिला वर्ग तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील सर्व व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सोसायटी चेअरमन वाईट चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचक्रोशीतील अन्नदाते सौजन्य मार्गदर्शन व्यासपीठ चालक प्रेरणास्थान झाले सगळे झाले का. सर्वांना धन्यवाद. विठ्ठल खरं तर सांगायचं झालं तर अल्पसा हा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. आज या गावामध्ये ज्यांच्याकडून मला आजची तारीख मिळाली ते आपलं गावचं भूषण वारकरी संप्रदायात असणार ज्यांचं आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन असतं असे असणारे हरिभक्त परायण शिवाजी बाबा वाघ असतील तसेच गावची सप्ताह कमिटी आणि तुम्ही सर्व मायबाप तुमच्या सर्वांच्या प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आली. मी माझं परम भाग्य समजतो. गेली 8 वर्ष झाली सप्ताह चालू या गावात बरोबर ना बाबा. 8 वर्षातील कितव्या दिवसाची सेवा. 8व्या वर्षातील 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली. खरं तर गेली 2 वर्ष झाली माझे गुरुवारी हरिभक्त परायण प्रतीप महाराज रोडे यांनी 2 वर्ष झाली सेवा केली पण त्यांनी त्यांचा अंतकरण मोठं करून मायबाप आज मला सेवा दिली. खरं सांगायचं झालं तर आज मी इथं ज्यांच्यामुळे उभा या नाराजाच्या गादीवर ज्यांच्यामुळे मला हे विश्व पाहायला भेटलं असे असणारे माझे जन्मदाते आई वडील त्यांच्या सर्वांमुळे मी आज इथपर्यंत येण्याचा योग आला माझा. त्यांनी नुसतं जन्माला घालून आयुष्याचा मार्ग दाखवला आम्हाला. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र या ठिकाणी मायबाप आम्हाला शिक्षण घेण्यासाठी टाकलं दोघा भावांना आणि आज तिथेच राहून श्री गुरुकृपा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक गुरुवारी हरिभक्त परायण प्रतीप महाराज रोडे यांच्याकडे आम्हाला ज्ञानार्जन करण्याची संधी मिळाली. मायबाप
शिवाजी बाबांनी शब्द दिला होता की आमच्या गावची 4 रत्न तयार करून पाठवा. म्हणजे आमच्या गावच्या वारकरी संप्रदायाला 50 वर्ष भीती नाही. किती मायबाप? 50 वर्ष भीती नाही. त्या न्यायाप्रमाणे नीतीप्रमाणे आमच्या गुरुवार्यांनी त्यांचा शब्द झेलण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी मला या ठिकाणी नारदाच्या गादीवर आज उभं राहण्याचा योग आणून दिला. मायबाप कोणी कोणाला आपली जागा देत नाही, कोणी कोणाला पद देत नाही. आता सध्या इलेक्शन चालू आहे, देतं कोणी कोणाला आपली जागा? नाही देत मायबाप. पण गुरुवार्यांचं अंतकरण एवढं मोठं असतं की त्यांनी आपलं अंतकरण मोठं करून, गुरुचं अंतकरण कसं असतं बाबा? कसं असतं? लोण्याहूनही मऊ असतं गुरुवार्यांचं अंतकरण. मायबाप माझ्या गुरुवार्यांनी त्यांचं अंतकरण मोठं करून मला आजची सेवा दिली. माझं परम भाग्य समजतो. आज कुठेतरी माझं पुण्य फळाला आलं. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. अरे आज कुठेतरी माझं पुण्य फळाला आलंय, माझं भाग्य उदयाला आलं. मी आज तुमच्या एवढ्या सर्वांच्या समोर उभं आहे. मायबाप मी लय मोठा कीर्तनकार नाही का, लय शिकलेला नाही, काय नाही. आपला साधा आपल्या गावातील फक्त अलंकापुरी पुण्यभूमी, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र येथे नांदतो तेथे जाऊन फक्त शिक्षण घेतलं. मायबाप गुरुवार्यांच्या मार्गदर्शनाखाली चालण्याचा प्रयत्न केला. खरं तर माझा विषय कीर्तन हा नव्हताच मुळात. मी गेलतो पक्वास शिकण्यासाठी, पण गुरुवार्यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही संधी चालून आली. मी माझं भाग्य समजतो. कुठंतरी आज या 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हा भाग्याचा ठसा माझ्या जीवनामध्ये उमटतोय. तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी, गुरुवार्यांच्या चरणी, माऊली महावैष्णव ज्ञानोपरायांच्या चरणी आणि प्रभू दत्तात्रय भगवान यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. मस्तक मायबाप बघा, आज कीर्तनासाठी सगळे दिग्गज मंडळी उपस्थित आहे. आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव असेल, गायन कोकिळा असे असणारे गायनाचार्य सोपन महाराज खैरनार आणि गोकुळ महाराज देशमाने यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि मृदुंगावर साथ करण्यासाठी सागर महाराज बोरकुटे महाराजांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि सर्वांना माहीतच आहे, सर्वांना सांगण्याची गरज नाही, आपले दौलत महाराज असतील त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आपल्या गावचं वैभव, आपल्या गावचं भूषण, वारकरी संप्रदायात असणारे गायनाचार्य आदित्य महाराज गोदडे यांनीही अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं चालवायचे मायबाप. आणि त्यांच्या साथीला असणारे संस्थेतील विद्यार्थी मचिंद्र महाराज कटकाळी त्यांच्यासाठीही एकदा जोरात टाळ्या वाजवा. छोटा पॅकेट बडा धमाका दिसतोय का? नसत दिसत तर उठून बघा. मायबाप सार्थक महाराजांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा पखवाद वाजवला, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आपल्या गावचं दुसरं वैभव, दुसरं भूषण दुर्गेश महाराज गोदडे यांनीही हरिपाठामध्ये उत्कृष्ट पखवाद वाजवला. जे आले होते त्यांनी आनंद घेतला. त्यांचाही कीर्तनाचा पुढील अभ्यास चालू आहे. आणि आमचे छोटे बंधुराज तुषार महाराज दाते
येई अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र या ठिकाणी शिक्षण घेत आहे. आम्ही गावचे चारही सुपुत्र गुरुवारी हरिभक्त परायण प्रदीप महाराज रोडे यांच्याकडे शिक्षण घेत आहोत. मायबाप आमच्या आई वडिलांचं काहीतरी पुण्य असेल, गुरूंचा आशीर्वाद असेल, माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला अलंकापुरीमध्ये राहून ज्ञानार्जन करण्याची संधी मिळते. माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांची सेवा करण्याची संधी मिळते. तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली, त्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू. विठ्ठला विठ्ठला. हॅलो हॅलो, थोडा ऐकू दे थोडा. जेवढ्यांची नावं घेतली ते देव, थोडा कमी. जेवढ्यांची नावं घेतली ते देव, त्यांचे नावं राहतील ते महादेव. आणि यांचेही देव सांगतो ज्ञानदेव. तुम्ही ब्रह्मदेव चांगलं का मांडवाकडे चालतं ते चांगदेव, चांगल्याला चांगलंच म्हणतं ते नामदेव. विठ्ठला अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय संतांचा महिमा प्रतिपादन करतात. माझ्या ज्ञानोबरायांचे हेच विशेष आहे. माझ्या ज्ञानोबरायांचे एक वैशिष्ट्य सांगतो मायबाप ऐका. आजच्या अभंगामध्ये सांगितलंय मोक्ष सायुज्यता जोडे. खरं सांगा, मोक्ष देवाकडे का संतांकडे? लवकर बोलायचं का? आजी कोणा काय मोक्ष? बाबा कोणा काय? कन्फ्यूज करू नका. एकाने सांगायचं देवाकडे आणि दुसऱ्याने सांगायचं संतांकडे. तर त्याचं उत्तर ऐका. देवही मोक्ष देतात आणि संत पण मोक्ष देतात. पण मायबाप देवाकडला मोक्ष कसा आहे? लाडक्या बहिणीचे पैसे आले, किती आळ यालपटी मारली. तसं देवाकडलं काय मायबाप लय अल्पटे होतात, तेव्हा सरकारी कामं होतात. त्याच्यामुळे देवाकडल्या मोक्षाला माणसं कंटाळली, संतांकडे लगेच रिझल्ट. अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. संत संग देई अनेक प्रवाही घालू नको. देवाकडे पण मोक्ष आहे, पण देवाकडे एक क्षण लागतो पूर्ण. किती बाबा? 1 क्षण पूर्ण लागतो. पण संतांकडे अर्धक्षणात मोक्ष भेटतो. अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. अरे देवाकडे 1 क्षण लागतो पूर्ण, पण संतांकडे अर्ध्या क्षणात काम होतं. म्हणून माझ्या ज्ञानोबरायांनी सुद्धा तेच केलं. देवाकडे काय मायबाप फक्त मोक्ष आहे, पण संतांकडे मोक्षाची पंगत आहे. जयाने गातली मुक्तीची गवाही. जयाने गातली मुक्तीची गवाही.
दयाने घातली मुक्तीची गवांदी मिळवली मांदी वैष्णवांची. अरे माझ्या ज्ञानोबरायांचे हेच विशेष आहे. 18 पगड जातीतले वारकरी केले मायबाप एकत्र. निवृत्ती दादा, सोपन काका, मुक्ताबाई, तुकोबराय, सावता महाराज, गोरोबा काका, सैराबाई, मीराबाई, जनाबाई, चोकोबा, कबीर महाराज सगळ्यांना एकत्रित केलं. मिळवली मांदी वैष्णवांचे. मायबाप माझ्या माऊलींचं एवढंच विशेष नाही. वैष्णवांची मांदी याळी मिळवली आणि रेडा बोलवला, भिंत चालवली, मांडे वाजले. तर ऐका माझ्या ज्ञानोबरायांचा चमत्कार. रेडा बोलवला मायबाप माझ्या ज्ञानोबरायांनी. काय रेडा? काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा वैभव महाराजांसाठी जोरात टाळ्या वाजवा. अरे जेवण आहे ना, एवढं कम जरा जोरात वाजवा. आवाजच आहे ना, जोरात. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. तर ऐका मायबाप माझ्या ज्ञानोबरायांची ख्याती. माझे ज्ञानोबराय पैठणला गेले होते शुद्धीपत्र आणण्यासाठी. आणि तिथं भर सभेमध्ये गेल्याच्या नंतर काही ब्राह्मणांनी, दृष्ट प्रवृत्तीच्या ब्राह्मणांनी माझ्या ज्ञानोबरायांचा अपमान केला, छळ केला. म्हणली संन्यासाची मुलं यांना काढून द्या म्हणले, विटंबना होती म्हणले. माझ्या ज्ञानोबरायांनी भर सभेतनं काढून दिलं मायबाप. माझे ज्ञानोबराय, चिमुकली, मुक्ताई, ज्ञानदादा, सोपन काका विचार करत करत गोदावरीच्या काठावर येऊन बसले. विचार करत बसले होते. दुष्ट प्रवृत्तीचा माणूस जवळ आला आणि म्हणला, ओय मुला, तुला जर तुझा कुळ तुझा पवित्र, तुझं कुटुंब सगळं पवित्र करून घ्यायचं असेल म्हणला, तर हा रेडा बोलून दाखव म्हणला. काय म्हणला? हा रेडा बोलून दाखव म्हणला. मायबाप माझ्या ज्ञानोबरायांनी आज्ञा ऐकता क्षणी उठून उभे राहिले आणि त्या ब्राह्मणांना विनम्र अभिवादन केला आणि म्हणले, तुम्ही भूदेव का? सांगा बरं, भूदेव म्हणजे काय? टोपीवाले बाबा, भूदेव म्हणजे ऐका. भूदेव म्हणजे पृथ्वी तलावर राहणारे तुम्ही आम्ही सजीव प्राणी मात्र म्हणजे भूदेव. म्हणले तुमच्यासारखी भूदेवांची आज्ञा कशी निष्फळ जाईल म्हणले. मायबाप शेजारीच रेडा चरत होता. माझी ज्ञानोबराय रेड्याजवळ गेली आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. आता तुम्ही सांगा बरं, रेडा बोलल का? बोला ना. काय राव तुम्ही, लय कटाळा आणला. माझ्या ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि माझ्या ज्ञानोबरायांनी मंत्र उच्चार केला. ओम अग्नि मिळे पुरोहितम, ओम अग्नि मिळे पुरोहितम,
मायबाप माझा रेडा सुद्धा बोलायला लागला. हा माझ्या ज्ञानोबरायांचा चमत्कार आहे. रेड्या मुखी वेद बोलविला गर्व द्विजाचा केला. रेड्या मुखी वेद शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलविला गर्व द्विजाचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलविला गर्व द्विजाचा हरविला. शांती रूपी वाजवा टाळे. एवढं तरी बरं आहे, जेवायला बसले सांगावं लागत नाही. जेवण करा, तोंडात घास घाला. रेड्यामुखी वेद बोलविला गर्व सिद्धांचा हरविला. बघा मायबाप, एवढा चमत्कार नाही माझ्या ज्ञानोबरायांचा. निर्जीव असणारी भिंत सुद्धा चालवली. अरे आपण जर म्हणलं या साऊंड आहे, हा माईक आहे, याला म्हणलं चाल, हा चालेल का? नाही बाप, माझ्या ज्ञानोबरायांनी निर्जीव भिंत सुद्धा चालवली. भिंतीवर बसले होते आणि फक्त भिंतीने म्हणले चला भिंतीबाई पुढे सारा. मायबाप भिंत आकाश मार्गाने परिभ्रमण करू लागले. हा माझ्या ज्ञानोबरायांचा चमत्कार आहे. आणि नुसतं रेडा बोलवला, भिंत चालवली, एवढंच नव्हे, पाठीवर सुद्धा मांडे वाजले. आता आपला दिवाळीचा सण होऊन गेला ना सर्वांचा. मला तर वाटतं यायचं बाकी आहे, तुमचं नाही झालं. अरे माझे निवृत्ती दादा मुक्ताईला सहज म्हणले, मुक्ताई आज मांडेकर सर्वांना मांडे खाऊ घाल म्हणले. मायबाप माझ्या चिमुकल्या मुक्ताई पुढे प्रश्न उपस्थित झाला. खापर नाही म्हणले, मांडे कसे करायचे? कसे करणार मायबाप? महिला मंडळ खापर नसल्यावर मांडे कसं काय करणार तुम्ही? नाही बाप, मायबाप माझी मुक्ताई चिमुकली इंद्रायणीच्या काटाकाटाने अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र आळंदी गावात गेली. आणि जात असतानाच प्रवेश करता करता तिला विसोबा खेचर नावाचा दृष्ट ब्राह्मण भेटला. त्यानं सांगितलं, दराडून विचारलं, काय ग पोरे कुठं चाललीस? मायबाप चिमुकली मुक्ताई घाबरली, हातपाय थरथर कापू लागले. तिनं आपला उद्देश सांगून टाकला. म्हणले खापर आणण्यासाठी चालले. त्या दृष्ट प्रवृत्तीच्या ब्राह्मणाने तात्काळ गोडा कुंभारवाडेकर नेला आणि आदेश दिला. म्हणले जर का या पोरीला कोणी खापर दिलं तर खबरदार म्हणले माझ्याशी गाठे. मुक्ताईला खापर मिळणं अशक्य झालं. माझी चिमुकली मुक्ताई मायबाप विचार करा, छोटीशी परत आली, पर्णकुटीमध्ये येऊन रडत बसली. आणि ते माझ्या ज्ञानदादानं पाहिलं. ज्ञानदादानं विचारलं, काय ग मुक्ता, काय झालंस, का रडतीस? मुक्ताईनं घडलेला सर्व प्रसंग सांगितला. आणि माझे ज्ञानोबराय म्हणले, तुला मांडेच खायचे ना? म्हणले जा म्हणले पीठ भिजू घाल म्हणून सांगितलं. काय पीठ भिजू घाल म्हणून सांगितलं? मुक्ताईनं प्रश्न केला, दादा कशावर भाजणार? ज्ञानदादानं अतिशय गोड असं उत्तर दिलं, मायबाप कशावर म्हणजे माझ्या पाठीवर. मायबाप माझ्या ज्ञानोबरांनी योग साधनेच्या जोरावर आपला जठर अगदी प्रगट केला आणि तव्यासारखी पाठ लाल बुंद केली आणि मांडे वाजले. हा माझ्या ज्ञानोबरांचा किती मोठा चमत्कार आहे मायबाप. अरे आता 750 वर्ष झाले, 729 वर्ष झाले मायबाप. अजूनही ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी जशीच्या तशी आहे का? जशीच तशी. इथं कोणाच्या घरी ज्ञानेश्वरी बरे एकदा वर बोट करा. आता हात तर वर करा ना. मी म्हणणार नाही तुम्ही माझे कोंग्या, पण हात वर करा.
तुमचं नाही होणार सकाळपर्यंत, मीच सांगतो. अरे माझ्या ज्ञानोबरायांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती अजून जशीच्या तशी आहे. हा खरा माऊलींचा चमत्कार आहे, तो अजूनही आपल्याला पाहायला मिळतो. मायबाप वैष्णवांची मंदिळी मिळवली. अरे ज्ञानेश्वरी जगाला या मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. मायबाप ज्ञानेश्वरी मराठी भाषेत आपल्या घराघरामध्ये ब्रह्मज्ञान पोचवते. हे माझ्या ज्ञानोबरायांचं विशेष आहे. पण अजूनही बघायचं म्हणलं तर ज्ञानोबराय ज्ञानी आहे, योगी आहे. आणि ज्ञानी योगी असून सुद्धा ते वारकरी आहे, हे माझ्या ज्ञानोबरायांचं विशेष आहे. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मोठा बेटा, विठ्ठल नामे मोठा बेटा, ज्ञानदान घडे सर्वथा, ज्ञानदान घडे वैकुंठ वाटा गेले संत, वैकुंठ वाटा गेले संत, आले हरिदासाचे थाट, आले हरिदासाचे थाट, आले हरिदासाचे थाट, आले हरिदासाचे थाट, ज्ञानदेव वैष्णव मोठा. अरे मोठा वैष्णव आमचे ज्ञानोबा आहे, पंढरीचे वारकरी आहे. त्याच्या पुढचं सांगतो, सगळ्यात पुढचं शेवटचं. थोडा आवाज, अरे मोठा वैष्णव, आवाज कमी करा, फक्त थोडा विको हे करा. अरे मोठा वैष्णव आमचे ज्ञानोबा आहे, पंढरीचे वारकरी आहे. त्याच्या पुढचं सांगतो, सगळ्यात पुढचं शेवटचं टोकाचं. कीर्तनामध्ये समाधी लागते का? लागते का? ओ टोपीवाले काका, लागते का समाधी? तुम्हाला माझी भाषा समजा ना. अरे कीर्तनामध्ये समाधी लागते का? अर्धनादन माग डुकल्या काढीत तुम्ही नाही मानते राव खुशाल, हे चुकीचं आहे. अरे कीर्तनामध्ये समाधी लागते हे सगळ्यांना माहिती आहे, पण समाधीत सुद्धा कीर्तन करता येतं हे माझ्या ज्ञानोबरायांनी जगाला शिकवलं. ज्ञानदेवा घेतले धन, समाधी बैसला निर्वाण. अरे काय करता येईल आपल्याला? कथा कीर्तन करता येईल, कथा कीर्तन करत असे. अरे समाधी सुद्धा कीर्तन करता येतं रे, माझ्या ज्ञानोबरायांनी जगाला शिकवलं. आणि एक सांगतो, एका माणसाला किंमत नाही. हा जेवढा मोठा भव्य दिव्य सोहळा कशामुळं, कोणामुळं? मायबाप हे कोण्या एकट्या माणसाचं काम नाही. नवे हा खेळ एकल्याचा, म्हणून मेळ मेळविला. मायबाप सगळे असतात, एका माणसाला किंमत नाही. त्यामुळे संतांचा सुद्धा समूह पाहिजे, तो माझ्या ज्ञानोबरायांनी निर्माण केला. एकच टाळी, एकच टाळी झाले चंद्रभागी. एकच तारे झाले चंद्रभागे वाळवंटी, एकच तारे झाले चंद्रभागे वाळवंटी.
आता आदित्य महाराजांसाठी जोरात टाळ्या वाजवा. बघा मायबाप आपल्या गावचं भूषण, आपल्या गावचं वैभव आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं गायन करतात. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासी लाया वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. मायबाप नामदेव रायांच्या कीर्तनामध्ये येऊन स्वतः भगवान परमात्मा नाचतात. तर आपण काय या हरिनाम सप्त्यामध्ये हरिपाठामध्ये येऊन आनंद घेऊ नये का? अरे या हरिनाम सप्त्यामध्ये कोणी या लहान या थोऱ्या यारे यारे लहान थोर याची भलती नारी नर, थोरावा विचार लगे तिचा कवरा. यारे लहान थोर याची भलती नारी नर, लगे तिचा कवरा. यारे यारे लहान थोर याची भलती नारी नर, याची भलती नारी नर. यारे यारे लहान थोर याची भलती नारी नर, लगे तिचा कवरा. यारे लहान थोर याची भलती नारी नर, अरे वाजवा टाळ्या. आमच्या मच्छिंद्र महाराजांनी सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीची चाल म्हणली. तुम्हाला एक सांगू का? चांगला सुविचार होऊ द्या, चांगली बोल वाजू द्या, चांगलं गायन होऊ द्या, चांगलं प्रमाण होऊ द्या, चांगलं वाक्य होऊ द्या. अरे टाळ्या वाजवत जा ना, तुम्हाला अडचण काय? अरे या हरिनाम सप्त्यामध्ये एक टाळी वाजवली ना, एक तर एक यज्ञ केल्याचं पुण्य लागतं. किती? एक. त्यामुळे टाळ्या वाजवा, आता तरी वाजवा. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. अरे कोणी या वारकरी संप्रदायामध्ये कोणी या, तर कोणी म्हणतं बाबा तू या जातीचा आहे, तू या धर्माचा आहे, येऊ नको. नाही म्हणत. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. अरे सगळ्यांना एक केलं माझ्या ज्ञानोबराने. संघटना पाहिजे, त्यामुळे संतांचा सुद्धा समूह पाहिजे, तो माझ्या ज्ञानोबराने निर्माण केला. विठ्ठल अरे आपल्याला आपला संसार सुखाचा करता येत नाही. माझ्या ज्ञानोबराने जगाचा संसार सुखाचा. अवघाती संसार सुखाचा करेन, 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 अवघाती संसार सुखाचा करेन. आनंदे भरेन तिन्ही लोक, आनंदे भरेन तिन्ही लोक. जाईल गे बाये दया पंढरपुरा, जाईल गे बाये दया पंढरपुरा. आनंदे भरेन तिन्ही लोक, आनंदे भरेन तिन्ही लोक. जाईल गे बाये दया पंढरपुरा, जाईल गे बाये दया पंढरपुरा, पंढरपुरा. आता जमलं.
अवघाची संसार सुखाचा करेन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा बेटे ना मायरा आपोलिया. बघा मायबाप आपल्याला आपला संसार सुखाचा करता येत नाही. आता येतो गाव साहेब, येतो का संसार सुखाचा करता? भूतानीची हत्या. मायबाप इथं बसलेल्या पैकी एकानं तरी सांगावं मला का आजपर्यंत माझा संसार सुखाचा झाला. संसार दुःख मूळ अवघडे. संसार दुःख मूळ अवघडे. विश्रांती नाही कोठे दिवस विश्रांती नाही कोठे दिवस काम क्रोध लोभ जुनी वाटे लागले ओढाळ. काम क्रोध लोभ जुनी वाटे लागले ओढाळ. आगमना मिशन जावो दिलैला निवा. गमना मिशन जावो दिलैला निवा. सर्व जागो सदैवाचा देवा कर उपकारी. आदर सुटी देतो संसार दुःख मूळ चौकडे इंगळ रात्रंदिवस तळमळ. मायबाप बघा संसारात कोणत्याच बाजूने सुख नाही, कोणत्याच. पण बघा मायबाप माझ्या ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा कशी होती. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. अरे माझ्या ज्ञानोबरायांची प्रार्थना पण तशी वजनदार होती. म्हणून आजकाल वारकऱ्याला काही टेन्शन आहे का बाबा? तुम्ही सगळे पंढरपूरचे वारी करणारे आहे का आजकाल कुठं वारकऱ्याला टेन्शन येते का? वाटत कुठं अडचण नाही मायबाप? म्हणा मग ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. पुढे म्हणा, पुढे म्हणा. ज्ञानोबा तुकाराम. आवाज येत नाही. संध्याकाळी मालपोहे. काही चुकलं का? अरे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम भजन करा सांगायची वेळ आली आणि संध्याकाळी मालपोहे म्हणलं की सगळ्याचा आवाज आला. अरे या भगवान परमात्म्याने हा देह कशासाठी दिला? देवे दिला देह भजन ग माता. 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 दिला देह भजन गोमाता. देवी दिला देह भजन गोमाता. देवी दिला देह
वा शिकले. देवे दिला देह भजना गोमटा. अरे भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह भजनासाठी दिलाय, त्याचा वापर करा. बघा मायबाप, जोपर्यंत माझे ज्ञानोबराय होते तोपर्यंत इंद्रायणीमध्ये स्नान करू दिले नाही. आणि आता 2-2 किलोमीटरवर रांगा लागतात दया दुधाच्या गागरी घेऊन. का महाराज आमचा नंबर लावा, आमचा नंबर लावा. का अभिषेक घालायचा आहे तोपर्यंत संत कळत नाही महाराष्ट्राची खंत. विठ्ठला संत कळावे, संतांचा महिमा कळावा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून आलिंगन ही प्रक्रिया कशी आहे हे प्रतिपादन करतात. आलिंगन ही प्रक्रिया अशी आहे मायबाप, अंतकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे. अंतकरणामध्ये प्रेम असेल तर आलिंगन दिलं जातं, किंवा अंतकरणामध्ये द्वेष राग कपट असेल तर आलिंगन दिलं जातं. आलिंगनाची 2 प्रकार. नीट लक्ष देऊन ऐका शेवटपर्यंत. पहिले द्वेष स्वरूप आलिंगन सांगतो, नंतर प्रेम स्वरूप. विठ्ठला पाच पांडवांचा युद्धामध्ये विजय झाला. 100 मुलं होती, एक सुद्धा राहिला नाही. 5 होती जशीच तशी रोखोक डुमडुमीत. अव देवाने राखलं पाहिजे, कडा सुद्धा मोडणार नाही. देव राखी तया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावन. अरे देवाने सांभाळ करावा, माणसाचं काय घेऊन बसले. आलिंगन सांगतो नीट ऐका. 100 मुलं होती, एक सुद्धा राहिला नाही. 5 होती जशीच्या तशी रोखोक डुमडुमीत. आणि 5 पांडवांचं धृतराष्ट्राचं जेवण चालू आहे. मायबाप लक्ष देऊन ऐका. 5 पांडवांचं धृतराष्ट्राचं जेवण चालू आहे. जेवण करता करता धृतराष्ट्र काका भीमाला म्हणतात, भीमा 100 मुलं मेले रे, तुम्ही राहिलेली 5 आता माझीच मुलं आहे म्हणले. भीमा तुझ्या का बघितलं की मला कोणाची आठवण होते, बोला की. तुझ्या का बघितलं की मला माझ्या प्रिय मुलाची दुर्योधनाची आठवण होते. म्हणले मला तुला आलिंगन द्यायचंय, तुला प्रेमाने माझ्या मिठीत घ्यायचंय. आता खरं सांगा आजी, या आलिंगनात प्रेम होतं का हो? नाही. त्याच्या डोक्यात गेम होती. प्रेम नाही, गेम होती. बघा किती गोडे, लय गोड बोलणारे सुद्धा धोकादायक असतात. ती आपलंच खाणार, आपलंच पिणार आणि तिसऱ्याला मतदान करणार. ही भयानक माणसं असतात. त्याच्यामुळे गोड बोलणाऱ्यांच्या कधी नादी लागायचं नाही. ते तोंडावर गोड बोलतात आणि माघारी काड्या करतात. तुकोबाराय म्हणतात, मेंदमुकीचा गवळा बाबांचा रे जानेला. मेंदमुकीचा गवळा बाबांचा रे जानेला. भावांचा इटाळ्या, भावांचा इटाळ्या. मेंदमुकीचा गवळा बाबांचा रे, बाबांचा रे जानेला, बाबांचा रे जानेला. मेंदमुकीचा गवळा, भावांचा इटाळ्या, भावांचा इटाळ्या, भावांचा इटाळ्या. वा आदित्य महाराज. असं जर चाललं तर आपल्याला 11 वाजेस्तोर भीती नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तसं टायमिंग सोडण्याचा प्रयत्न करू. जी लय गोड बोलतात त्यांच्या कधी नादी लागू नका. ती तोंडावर गोड बोलतात आणि माघारी काड्या करतात. म्हणून तो कोपराय म्हणले, मैंदमुखीचा कोवळा भावांतरीचा निराळा. तसा धृतराष्ट्राच्या वाणी तर किती गोडे राजा. बघा किती गोडे. राजा भीमा तुला आलिंगन द्यायचंय. भीमाला पण वाटलं धृतराष्ट्राच्या मनातला मळ गेला वाटतं, राग गेला वाटतं. बघा समोरच्या व्यक्तीने जर गोड बोललं तर आपल्याला काय वाटतं मायबाप, त्याच्या मनातला आपल्या विषयीचा राग गेला काढून. पण बघा मायबाप वाणी तशी टाकल्यावर भीमाला पण वाटलं धृतराष्ट्राच्या मनातला मळ गेला वाटतं. भीम बी म्हणला, काका मी आलिंगन देतो पण उद्या देतो म्हणला. भीम इतका खुश झाला मायबाप. किती खुश व्हा भीमानं. मायबाप भीमानं डायरेक्ट स्टेटस ठेवला, मी उद्या धृतराष्ट्र काकाला आलिंगन देणार. बघा नुसतं स्टेटस ठेवलं नाही, स्टेटस ठेवला, युट्यूबला चॅनल, फेसबुकला नुसते पोस्ट करीत सुटला, इंस्टाग्रामला स्टोऱ्या करीत सुटला. मायबाप भीमाने नुसत्या बातम्या व्हायरल केल्या. आणि भगवान श्रीकृष्ण काय करत असतील तुमच्या मते?
मायबाप भगवान श्रीकृष्ण सुद्धा व्हॉट्सअप खेळत बसले होते आणि देव व्हॉट्सअप खेळता खेळता देवाच्या ग्रुपला बातमी आली, अरे भीमाला आलिंगन दूत राष्ट्र देणार म्हणले. 100% डोक्यात काहीतरी प्लॅन आहे. देवाने ओळखलं, भीमाला फोन केला. कुठे बोलले? इकडे. म्हणे हा इकडे बसले. म्हणले इकडे एक महत्वाचं काम आहे. भीमाला बोलून घेतलं. काय म्हणे स्टेटस वगैरे डिलीट कर म्हणे, जागायचं असेल तर काकाला आलिंगन द्यायचं नाही. पण महाराज भीम पण विचित्र होता, डोक्यात आउट होता. ते देवावरच धावला आणि देवाला म्हणलं, देवा आमच्या घरगुती मॅटरवर तू डोकं लावायचं नाही. देव बी म्हणले बरोबर. 18 दिवस तुझ्या भावाच्या रथाच्या सारथी गेलं, युद्धामध्ये विजय प्राप्त करून दिला. तो का आमचा घरचा मॅटर होतं का? म्हणले तुमचा मॅटर मिळवण्याकरिता आमचं घरदार जाळलं ना. द्वारकेचा राणा पांडवा गरीब, द्वारकेचा राणा पांडवा गरीब. बघा मायबाप. आणि मग भीम म्हणला बरोबर देवा तुमचं काय म्हणे. मग भीम बी थोडा गार झाला. भीमला शक्तिशाली होता, तुम्ही आज साधं सुद्धा समजू नका. ते डोक्यात आउट होतं. मायबाप भीमानं जर हत्तीच्या शेपटाला धरलं आणि हत्ती जर असं वर फिरवला ना गर गर, आणि जर सोडला तर कुठे जात होता? सध्या सॅटेलाइट सोडतात का उपग्रह यार, हत्ती तिथं जायचं फेकल्या फेकल्या. बाबा सॅटेलाइट म्हणजे माहिती आहे का हो? असले सॅटेलाइट म्हणजे चंद्रयान. हाती फेकले फेकले तिथं जात होता. तर भीमा तेवढी ताकद काय असेल हो? महिला मंडळ आता पटापट बोलायचं. भीमा तेवढी ताकद का होती? अरे आईच्या हातचं खाल्ल्याशिवाय भीमाचं पोट भरत नव्हतं. आताच्या भीमांना पटतं का? नाही मायबाप. ऐका, भीमाचं पोट भरण्यासाठी पण स्वयंपाक तसा असावा लागतो. त्यासाठी पण शास्त्र आहे, ऐकून जा, ते तुमच्या कामी पडेल. स्त्रीने आंघोळीच्या आधी स्वयंपाकगृहात जाऊ नये. चपात्या करताना नीट ऐका बरं, मी डबल विचारणार आहे. चपात्या करताना पहिली चपाती गायच्या नावाची असावी, शेवटची चपाती कुत्र्याच्या नावाची असावी. आणि पत्नीने जर पतीच्या उष्ट्या ताटामध्ये जर जेवण केलं तर पत्नीला 2 तीर्थ केल्याचं पुण्य लागतं. किती? 2 तीर्थ केल्याचं पुण्य लागतं. आणि दोघा भावांनी जर एका ताटात जेवलं तर 4 तीर्थ केल्याचं पुण्य लागतं. किती? 4. मग तुम्ही ठरवा आता काय करायचं. सध्या आजकाल कसं चालू आहे माहिती आहे महाराज? पहिली चपाती कोणाच्या नावाची असते? गायच्या. आणि शेवटची? जमला. आता भीमाच्या बापाला दम राहत नाही. भीमाचा बाप आंघोळीला गेला का काय म्हणतो? झाल्या का ग? काय झाल्या का ग? ती बी म्हणते या टाकते. काय या टाकते? म्हणजे ते आल्यावर पहिली कोणाच्या नावची चपाती खातं? जरा मोठ्याने बोला. आता जमलं. पोरं येणार, पोरं शाळेला मधल्या चपात्या घेऊन जाणार. शेवटची चपाती कोण खाणार? जमलं. त्याच्यामुळे घरात कसं वातावरण असतं? पप्पा शांत आणि मम्मी असू द्या मायबाप. त्यासाठी शास्त्र सुद्धा तसं लागतं. विठ्ठल विठ्ठल. असाच एक जण आईच्या हातचा भीम जेवायला बसला. बघा महाराज नीट ऐका. अय बारकले हो. आईच्या हातचा भीम जेवायला बसला आणि जेवता जेवता आईवर रागावला. आई कळतं का नाही म्हणली, इतकी पातळ भाजी केली, आता अख्खा चंद्र दिसतोय. महिन्याला 10,000चा किराणा आणतो, नसली पातळ भाजी केली. तुझ्या हाताला चव नाही म्हणलं, भात पण कच्चा ठेवला, चपाती जाड केली, परत तू स्वयंपाक करायचा नाही, नाहीतर माझ्याशी गाठे. मायबाप त्या आईनं पण असं अतिशय सुंदर उत्तर दिलं. नीट ऐका बरं का. बाबा मी नाही केली भाजी, तुझ्या बायकोनं केली. असं मग भाजी पातळ पण टेस्ट छान आहे, मस्त झालाय स्वयंपाक. अरे मूर्खा, तुला बुट्टाने हाणलं पाहिजे. आई म्हणलं की उष्माघात होता आणि बायको म्हणलं की लॉकडाऊन. त्यामुळे आताच्या पोरांना ताकती आहे का हो? बघा ही पुढे बसलेली आहे का पोरांना ताकती? अहो बारक आहे का? तरुणांचं तेज पूजने कसं पाहिजे? तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. अरे तरुणांनी कीर्तनात आलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. बघा माय बापी बारकले लेकरं कसं हरिपाठामध्ये कीर्तनामध्ये आनंद घेता.
आणि आपली तेव्हा तिकडे चालू आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू हे नाचू हे नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे वाजवा मायबाप या पोरांसाठी एका जोरात टाळ्या वाजवा. अरे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे. मायबाप तरुण भाग्यवंतांनी असा आनंद घेतला पाहिजे, नाचलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. अरे शरीर संपदा कमवा जरा. मावळे सुद्धा वजनदार होते. वाघा संगे कुस्ती खेळायचे, उसाची मुळे हाताने पिळायचे, अंडा अंडा रस गिळायचे आणि व्यसन करणं टाळायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन मिळायचे. वजनदार मावळे होते. आताच्या पोरांना आहे का शरीर संपदा? नाही माईबाप, चिमणीवाणी तोंड झाली. अरे बारकले हनुमंत मध्ये सुद्धा एवढी ताकद का होती? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटे. अरे अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगडावर पडला तर धाड दिशी दगड फुटत होता. कसा? वा महाराज, धाड दिशी दगड फुटत होता. आता आईचं दूध राहिलं का? मायबाप आता जन्माल्यापासून बाटली, जन्माल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत, जरा मोठ्याल्यानं तरी म्हणा, जन्माल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटली. अरे ते पोरं बी नीट राहिली नाही. लहानपणी छोटी बाटली, मोठं झालं की मोठी बाटली. त्यांची डोकं झाली माझ्या मडक्यावानी, त्यांचे हातपाय झाले सुखे करता दुःख अर्था, कमरात दाबले, डेरीत फुगले. पहिल्यासारखी पोरं गुटगुटीत राहिली नाही मायबाप. कुपोषणात बाद झाली. पोरं ते करतेत, त्याला काही सुधारणच ना. का? अरे आईच्या दुधात जीवनसत्व नाही ना. लहानपणी ती छोटी बाटली, मोठं झालं की वा महाराज, लहान असलं की लहान बाटली, मोठं झालं की मोठी बाटली. आणि एकदा का ते मोठ्या बाटलीच्या नादाला लागलं तर ते आम्हाला सुद्धा आवरत नाही. बाबा आवरलं का आजपर्यंत? एखादा आवरलं का आपल्याला? वरून ते म्हणतंय बंद करा हरिपाठ. गांजावाली काय लायकीची ते माहिती आहे आम्हाला. त्यांच्यात दम असेल तर पिऊन दाखवा. म्हणजे त्याच्यासाठी बुक्का थांबला का तो 65ची पिऊन आमचा अध्यक्ष झाला. अरे तरुणांना माझी विनंती, व्यसन करू नका. आवाज थोडा कमी करा. व्यसन फॅशन वाईट व्यक्तीच्या संगतीत खाली बसून काय भेटलं? गुटखा खाला, तोंड फुटल, दारू पिला, लिव्हर फुटल, चांगल्या कामाचं बंधन तुटल, मित्रमंडळ चांगलं ठेवा, सुरुवातीला टोचल दाढी तुमची ओळख त्यांना, आडी विकायला लागल, माडी विकली गाडी, बायकोची जिराण झाली साडी. अरे लाव त्या दारूला काडी, धर ज्ञानोबा तुकोबाची जोडी, मग कळेल परमार्थाची गोडी. बघा बाप, मी अतिशय बाल कीर्तनकारी. कसा? बाल, बाल म्हणजे कळतं ना, लहान. तुम्ही माझ्यापेक्षा वयानं मोठे. किती 50 60 वर्ष झाली सप्त चालू बाबा, बरोबर ना? बरोबर आहे का नाही? काही माणसात बदल झाला का? झाला का माणसात बदल? का नाही? 50 60 वर्ष झाली, माणसात बदल का नाही? अरे कीर्तना बिले झाली, सध्या मरणाची कीर्तनं झाली. ऐका, गारा पडल्यागत. फक्त माझ्या माग म्हणा. जन्माला आला, मेला, बड्डेला, वाढदिवसाला, जी टॉकीजला, फेसबुकला, युट्यूबला. अरे सोशल मीडियाला कोणतीही लिंक ओपन करा, आलीच दाते महाराजांची लिंक. असं वागा तसं वागा, महाराज झाले सांगू सांगू जाम, आणि तुम्ही पॅक झाले स्टेटस ठेव. काय तुम्ही पण बदलायचं कोणी? मंडपात आहे तोपर्यंत खरंय खरंय नकोय, व्यसन करणं वाईट आहे. आणि मंडपाच्या बाहेर गेलं की तीच तंबाखू हातात घ्यायची आणि गप्पा सुरूच.
यंदा गावकऱ्यांनी लस निवडून निवडून महाराज लोक आणली वाटतं. एक म्हणला या आज तर लईच बारीक पिल्लू होता, म्हणला लईच जपकीत होता. दुसरा म्हणला त्यांनी सांगितलंय ना व्यसन करू नका. तो म्हणला गप, सांगतच असते ती. म्हणले फक्त वय होय मानायचं असतं. वाईट वागणारे आहे म्हणून तर चांगल्या वागणाऱ्याला किंमत आहे. त्याचं नको मनावर घेऊ म्हणले, त्याचा धंदाचे. तंबाखू खाऊन मोकळा. आता तरी पुढे हाती उपदेश, 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 आता तरी पुढे हाती उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. अरे निर्व्यसनी जीवन जागा, शरीर संपदा कमवा. अजून वेळ गेली नाही तरुण पिढी. व्यसन करू नका. अरे काळ येईल आणि एखाद दिवशी काळ तुम्हाला घेऊन जाईल. जेव्हा काळाची उडी पडेल ना, तेव्हा काळ तुम्हाला घेऊन जाईल. त्यामुळे आता तरी व्यसन करणं टाळा, व्यसन करू नका. दे माईक दे, माईक दे. माईक दे. हे जरी नाही काढ तर दुसरा येईल. हे जरी नाही काढ तरी दुसरा येईल. हे जरी नाही काढ तरी दुसरा येईल. हे जरी नाही काढ तर दुसरा येईल. हे जरी नाही काढ दुसरा येईल. तरी दुसरा येईल. हे जरी नाही काढ तरी दुसरा येईल. सरांना शेवटी म्हणून येईल. सरांना शेवटी
कोणाचं काय फेमस असेल कोणाचं काय फेमस असेल फक्त माझं मला माहिती पिंगळा पॅटर्न माझा फेमस वाह 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 बघा मायबाप आमच्या प्रथमेश महाराजांनी आणि श्रेयश महाराजांनी उत्कृष्ट पद्धतीचा पिंगळा गायला. वा वा वा. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. बघा मायबाप हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. म्हणजे तुम्हाला हे सुद्धा जर सांगून कळलं नाही तर कळील आणि तुम्हाला घेऊन जाईन. त्यामुळे निर्व्यसनी जीवन जगा, शरीर संपदा कमवा. भीम वजनदारीचा आपला विषय चालला. भीमाचा आणि श्रीकृष्णाचा संवाद चालू आहे. भीमा आलिंगन देऊ नको म्हणला देणार. मेलं तरी चालेल पण शब्दात बदल नाही. बोले तैसा चालेल त्याची बंधावी पाऊले. अहो देवा मी शब्द दिलाय माझ्या काकाला, असं कसं चालत असतं म्हणले. देवाने अशी आयडिया केली. महाराज भीमाला म्हणले बर तुला आलिंगन द्यायचं म्हणले दे. भीम म्हणला आलिंगन देण्याच्या आधी 2 मिनिटं वेळ मला दे. म्हणलं किती? 2 मिनिटं वेळ मला दे. महाराज भीमाने तेच रात्री देवाने भीमाच्या आकाराचा लोखंडी पुतळा बनवून घेतला. लांबी रुंदी जाडी उंची सेम डिक्टो भीम. भीमाच्या आकाराचा पुतळा बनवून घेतला. दुसऱ्या दिवशी सभा भरली. मंत्री महामंत्री आणि धृतराष्ट्राने केलं भीमा ए राजा. बघा मायबाप भीम बी तडकन उठला आणि चालला. देव म्हणला थांब. मरशील म्हणला तुझा दुसरा नंबर आहे. सेवकांना खुणवलं म्हणले लोखंडाचा पुतळा पुढं सरका. काय होतं मायबाप? लोखंडाचा पुतळा म्हणले पुढं सरका. लोखंडाचा पुतळा पुढं सरकवला. धृतराष्ट्र आंधळ होतं. त्याला काय दिसत होतं का? नाही. कल्पना करा 100 मुलं मारली होती. किती राग असेल पांडवांविषयी. आपला बांध करू द्या, पाईपलाईन फोडू द्या. अरे आपल्या पोराला कोणी साध्या थोड्या शिव्या दिल्या तर आपण घरी जाऊन हाणतो. विचार करा 100 मुलं मारली होती. पांडवाविषयी किती राग असेल. शेवटचा पठ्ठ्या दुर्योधन यांना हाताला होता गदा घालून मारला. भीम तर एवढा डोक्यात होता मायबाप भीम म्हणून जे आलिंगन दिलं. लोखंडाचा पुतळा होता पण जीस दाबला. कर 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 लोखंडाचा पुतळा दाबला मायबाप. लोखंडाचा पुतळा होता पण जागेवर पीठ केलं. आणि मग भीम म्हणला अय्यो. तेव्हा म्हणलं तुझ्यामुळं वाचलो. बघा लोखंडी पुतळा होता म्हणला त्यानं त्याच्या जागेवर पीठ केला. म्हणला आपली तर राख केली असती. देवानं तोच बुक्का घेतला आणि कपाळाला लावला आणि घर गाठलं. जाम झालो. मला काका नको मला आलिंगन नको. आता मला काय सांगायचंय.
म्हणा कीर्तन. मला आलिंगन सांगायचंय. या दोघांमध्ये पण आलिंगन दिलं होतं, पण प्रेम होतं का हो? नाही, द्वेष स्वरूप आलिंगन होतं. असंच एक आलिंगन आपल्या इतिहासात झालं. ऐका. आओ शिवाजी हमारे गले लग जाओ. राजाने खानाला आलिंगन दिलं. दिलं का? महाराज त्या अंतकरणामध्ये प्रेम होतं का हो? नाही, द्वेष तिरस्कार. पण आलिंगन देणारा कसा होता? अशा वाघिणीचा तो चावा 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 कणी मारत नाटे चावा डोक्याचा कणी बेचावा बेटीचा झाडा राजाने खानाला आलिंगन दिलं. खानाचा दशा गेला. राजे सावध झाले. अभिमान मानाला अभिमान मानाला कटरीचा वार कर गेला कटरीचा वार कर गेला चिरकातो अंगाला कराडे बोट बादला जी दाजी कराडे बोट बोला गे बोट बोला गे वा. मायबाप, आता या आलिंगनामध्ये प्रेम होतं का हो? नाही, द्वेष होतं, तिरस्कार होता. पण आजच्या अभंगात जे आलिंगन सांगितलंय ते प्रेम स्वरूपात आलिंगन आहे. माझ्या ज्ञानोबाने जर एखाद्या साधकाला प्रेमाने आलिंगन दिलं तर त्या साधकाच्या जीवनामध्ये कशाची प्राप्ती होते? अभंगाचं पहिलं चरण. आलिंगन गडे 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 मोक्ष सायुज्य दोडे मोक्ष सायुज्य दोडे ऐसा दाता महिमा ऐसा दाता महिमा मोक्ष सायुज्य दोडे ऐसा दाता महिमा ऐसा दाता महिमा आता गोकुळ महाराजांसाठी जोरात टाळ्या वाजवा. अलिंगन घडे अलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणातून संतांचा महिमा प्रतिपादन करतात. माझ्या ज्ञानोबारायांनी जर एखाद्या साधकाला प्रेमाने आलिंगन दिलं तर त्या साधकाच्या जीवनामध्ये मोक्ष सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होतो. ही संतांच्या आलिंगनाची ताकद आहे. एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा. हात वर करा. राहू दे सकाळपर्यंत. म्हणा विठो Bye.
मायबाप सांगताना अंतकरण भरून येतं. माझी पहिलीच कीर्तन रूपी सेवा आहे. कितवी? पहिलीच. आजपर्यंत फक्त गुरुवारांच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन केलं आणि आज तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी कुठं तुमच्या पुढे चिंतन मांडण्याची संधी मिळाली. खरं तर सांगायला आनंद वाटू राहिला की आज कुठेतरी माझ्या जीवनाचं किंवा माझ्या आई वडिलांच्या जीवनाचं सार्थक झालं. आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. महाराजांचं स्वप्न असेल, आई वडिलांचं स्वप्न असेल, आजी आजोबांचं स्वप्न असेल, गावकऱ्यांचं स्वप्न असेल की बाबांनी शब्द दिला होता आमच्या गावची एवढी 4 रत्न तयार करून पाठवा. मायबाप आज सांगताना अभिमान वाटतो की माझी आज ही पहिलीच कीर्तन रूपी सेवा आहे आणि हे तुमचा सर्वांचं असणारं प्रेम. विठ्ठल विठ्ठल आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय संतांचा महिमा प्रतिपादन करतात. बघा मायबाप, तुकोबरायांचं कीर्तन, शिवाजी महाराज कीर्तनाला इकडे लक्ष द्या. कीर्तन सुरू झालं, पकडायला सैन्य आलंय. जवळचाच एक माणूस फुटला आणि बातमी दुश्मनाला दिली. छत्रपती महाराज कीर्तनाला गेले, पकडा. एक सांगू का, काड्या करणारी जवळची असतात, जवळची नीट सांभाळायची. दुश्मनाला बातमी सांगितली, सैनिकांनी मंडपाला वेढा घातला. म्हणले पकडा. आलेली बी म्हणले थांबा, जय विठ्ठल होऊ दे म्हणे, मध्ये नका राडा करू. म्हणजे त्यांना सुद्धा कळतंय कीर्तनात विक्षेप करू नये ना, आपली माणसं कीर्तनात बडबड करतात. ते बी म्हणले थांबा, जय विठ्ठल होऊ द्या म्हणले, मध्ये राडा करू नका. सैनिकांनी बघितलं मंडपाच्या कडाला. म्हणले राजे मंडपाच्या कडाला बघितलं का? राजे म्हणले तुझ्या आधीच. तरी एवढा निश्चिंता पळून जाण्याचा प्लॅनिंग नाही, काय नाही, चिंता नाही, टेन्शन नाही. अरे म्हणले गप्प बसा, ज्याची खरी सेवा त्याच्या काय भय जीवा. महाराज शिवाजी महाराज काय कोणाला घाबरत होते बाबा? नाही माय बाप. मावळे म्हणले काय करायचं? म्हणले तुकोबरांवर जबाबदारी. आता आपली वेळ संपुष्टात आली, त्याच्यामुळं धावत्या वेगामध्ये आवरण्याचा प्रयत्न करू. म्हणले तुकोबरांवर जबाबदारी. मायबाप तुकोबरांनी शिवाजी महाराजांच्या अंतकरणामधला भाव ओळखला. भगवान परमात्म्याला सांगितलं, म्हणले बघ तुझ्या नामचिंतनामध्ये जगाचा पोशिंदा, जगाचा राजा जातोय म्हणला, पुढं महाराष्ट्राला काय जबाब द्यायचा? मायबाप माझ्यात पांडुरंग परमात्म्याने शिवाजी महाराजांचा अवतार घेतला. एक ओरिजिनल आणि एक डुप्लिकेट. ओरिजिनल कीर्तनात, डुप्लिकेट कीर्तनाच्या बाहेर. महाराज अंगात चिलकत घातलाय, जिरटोप घातलाय, घोड्यावर स्वार झाले आणि हर हर महादेव म्हणून गर्जना केली. पहिले काय एवढी लाईट होती का? नाही मायबाप, मशाली. सगळीकडे अंधार. सैन्याला वाटलं शिवाजी गया. सगळं सैन्य म्हणायला लागला शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया. सगळं सैन्य शिवाजी महाराजांमाग. महाराज तिकडे गेले, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याच्या तिकडं, डायरेक्ट पंढरपूरच्या वाळवंटात. आणि मग म्हणले अरे इकडं कुठं आलो? म्हणले रॉंग नंबर लागला म्हणले आपला. परत आले लोक आवला तर तुकोबराय नाही आणि शिवाजी महाराज नाही. मायबाप, हा फक्त संतांचा महिमा आहे. मला फक्त तुम्हाला संतांचा महिमा सांगायचा आहे. जिथं बोलण्यासाठी वर्णन संपतं, तिथं बोलण्यासाठी क्षमता संपले, तिथं म्हणलं जातं अभंगाचं दुसरं चरण. ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा
ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. जगद्गुरु तुकोबर आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणातून सांगतात, अरे संतांचा महिमा आपण वर्णू शकत नाही. आकाशाचा कागद केला, समुद्राची शाही केली, तरी संतांचा महिमा हा संपत नाही मायबाप. बघा आपली वेळ संपलेली आहे. झालेल्या 2 चरणांचा भावार्थ माझ्या अल्पशा बुद्धीने तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरुवर्यांचा असेल, जे चुकीचं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष. बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. मायबाप इतर सेवेसाठी आपल्या संस्थेत शिक्षण घेत असलेला वेदांत महाराज देवरे यांचे वडील कुठून आले माहिती का? धुळ्यावरनं इथं आले. कुठून? धुळ्यावरनं इथपर्यंत आले. का मायबाप का मायबाप आपल्या मुलाची प्रगती, आपुलकी, मायबाप या प्रेमासंबंधातून ते एवढ्या लांबून इथपर्यंत आले. त्याचबरोबर आमचे मंगेश दाजी तेही सिन्नरवरून इथं उपस्थित झाले. त्यांच्याबरोबर काळे दाजी ते सुद्धा सिन्नरवरून इथपर्यंत आले. मायबाप सांगायला आनंद वाटतो, अंतःकरण भरून येतं. मला वाटलं नव्हतं का आजपर्यंत मी या नारदाच्या गादीवर उभा राहील, पण मायबाप गुरुवर्यांचा शब्द होता, वडिलांना शब्द दिला होता. म्हणले तुम्ही कृष्णाला उभं करा, मला खात्री म्हणले कृष्णा नारदाच्या गादीवर उभा राहील. मायबाप आज कुठंतरी गुरुवर्यांचा आशीर्वाद असेल, आई वडिलांचा आशीर्वाद असेल, तुम्हा सर्व श्रोते मायबापांचा आशीर्वाद असेल, ज्ञानोबरायांची कृपा असेल, प्रभू दत्तात्रय भगवान यांची कृपा असेल. मायबाप तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला सर्व आळंदी लेकरांना सेवा करण्याची संधी मिळाली. अजूनही सांगण्याचा प्रयत्न करतो, आपली वेळ संपली. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतेवर्गांच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी, गुरुवार्यांच्या चरणी, प्रभू दत्तात्रय भगवान यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर